नमस्कार. सहज ज्योतिष या कार्यक्रमात आपले स्वागत आहे. आरशात पाहताना आपण नेहमी आपले सौंदर्य न्याहाळतो. चेहऱ्याची ठेवण ही फक्त सौंदर्याची ठेवण नसून आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा आहे. सामुद्रिक शास्त्रात फेस रिडिंगनुसार चेहऱ्याच्या आकारावरून माणसाचा स्वभाव, विचार करण्याची क्षमता ओळखता येते. अंडाकृती चेहरा, ओव्हल फेस शेप, या व्यक्तीचे कपाळ व हनुवटी यांचे संतुलन असते. यांचा स्वभाव संतुलित व व्यावहारिक असतो. बोलण्यात निष्णात असतात. कोणत्याही परिस्थितीत स्वतःला जुळवून घेतात. आकर्षक व्यक्तिमत्व असतं. गोल चेहरा, राऊंड फेस शेप, भरीव गाल, चेहऱ्याची लांबी रुंदी शक्यतो सारखीच असते. चेहरा गोल असतो. या व्यक्ती प्रेमळ, दयाळू, संवेदनशील असतात. लोकांना मदत करतात. स्वतःपेक्षा दुसऱ्यांच्या गरजांना जास्त प्राधान्य देतात. निरागस चेहरा असतो. चौकोनी चेहरा, स्क्वेअर फेस शेप, कपाळ रुंद असते. जबड्यांची हाडे स्पष्ट दिसतात. चौकोनी चेहरा, हे लोक बुद्धिमान, महत्त्वाकांक्षी असतात. कष्टाळू असतात. मोठे निर्णय घेताना डगमगत नाहीत. नेतृत्वगुण उपजत असतो. गुंतागुंतीच्या विषयावर शांतपणे उपाय शोधतात. बदामी चेहरा, हार्ड फेस शेप, कपाळ रुंद, हनुवटी निमुळती किंवा टोकदार असते. यांच्यात क्रिएटिव्हिटीची प्रबळ इच्छा असते. इच्छाशक्ती भरपूर असते. बऱ्याचदा हट्टी असतात. एखादी गोष्ट ठरविली की ती पूर्ण केल्याशिवाय थांबत नाहीत. मोठ्या मनाच्याही असतात. हिऱ्यासारखा चेहरा, डायमंड शेप, कपाळ हनुवटी अरुंद, गालाची हाडे रुंद असतात. यांना प्रत्येक गोष्ट नीटनेटकी व शिस्तबद्धता आवडते. स्पष्ट बोलतात, ज्यामुळे यांचं बोलणं लोकांना कडू वाटतं. आयताकृती व लांब चेहरा, लॉंग और रेक्टँगल लॉंग फेस, लांब चेहरा, कपाळ हनुवटी एका रेषेत, ध्येयवादी, शिस्तबद्ध असतात. खोलवर विचार करतात. योजनाबद्ध असतात. तर्कशीलतेला महत्त्व देतात. अशा प्रकारे चेहऱ्याच्या ठेवणीवरून व्यक्तिमत्व असते. चॅनल लाईक, शेअर व सबस्क्राईब करा हे विनंती. पुन्हा भेटू पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.